नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात. यात प्रामुख्यानं 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेष राशी, प्रथम स्थान तनुभाव. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पत्रिकेमध्ये 2 ऑगस्ट पासून पराक्रम भावामध्ये स्थिर राहणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं ही फार शुभ घटना गोष्ट म्हणावी लागेल. एकमेव भृगु महर्षी पराक्रमातल्या मंगळाचे थोडे फळ अशुभ देतात, परंतु बाकीचे सगळे ऋषीगण हे खूप चांगले फळ सांगतात. त्यात पण भृगु महर्षींची जर अत्यंत बारकाईने आपण भृगु संहिता पाहिली तर त्याचे चांगलेच फळ आपल्याला पाहायला आढळतील. तृतीयात असलेला मंगळ हे उपजयाचं स्थान आणि येथे नैसर्गिक पापग्रह फार शक्तिमान होतात. जातकांचे विचार 1 घाव 2 तुकडे या पद्धतीनं असतात. कुठले कार्य हातात घेतलं तर ते तडीस नेण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांची ग्रहस्थिती अनुकूल असते. याचबरोबर ज्या जातकांना स्पर्धा परीक्षा असेल किंवा ज्या जातकांना लष्करी क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये फॉर्म भरायचे असेल त्यांच्या सगळ्यांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक आणि योग चांगले करणारा आहे. द्वितीय स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा अगदी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 ऑगस्टला पत्रिकेमध्ये कन्या राशीत राशी परिवर्तन करून येतोय, म्हणजे 6ष्ठ स्थानामध्ये. आता द्वितीय स्थानाचा स्वामी 6ष्ठामध्ये जाणं म्हणजे या जातकांसाठी डॉक्टरांची भेट ठरलेली असते या महिन्यामध्ये. म्हणून कुठलंही दुखणं अंगावरती काढू नका. छोटं जर दुखणं असेल तर वेळीच डॉक्टरांचा घेतलेला सल्ला हा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, कर्ज आणि रोग आणि याच बरोबर शत्रू यांना कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्धवट ठेवू नये. पूर्णतः त्या गोष्टींचं समूळ उच्चाटन केल्याशिवाय राहू नये असं चाणक्य सांगतात. आता उच्चाटन म्हणजे काय? शत्रुत्व असेल तर मित्रत्वात रूपांतर करा, कर्ज असेल तर लवकर फेडा, आजार असेल तर वेळेवर डॉक्टरांची भेट घ्या. तृतीय स्थान, या स्थानाला पराक्रमाचं स्थान असं म्हणतात. मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 5 ऑगस्टला कर्क राशीमध्ये आहे आणि त्यानंतर परत पुनश्च एकदा राशी परिवर्तन हा ग्रह 22 ऑगस्टला करणार आहे आणि तो सिंह राशीमध्ये असणार आहे. मग पराक्रमाचा स्थानाचा मालक बुध ग्रह हा चतुर्थामध्ये असेल काही दिवस. त्यावेळेला त्याचे जे फलं आहेत, तुम्ही केलेल्या कष्टाचं फल किंवा तुम्ही केलेले कामं हे तुम्हाला सुख उपभोगायला लावणारं आहे. आणि ज्या वेळेला तो पंचमात जाईल तर कामाच्या निमित्ताने तुमचे प्रवास हे होण्याचे योग या महिन्यामध्ये संभवतात. चतुर्थ स्थान इथे कर्क राशी आहे. आता चंद्राचं गोचर ग्रहमान हे महिन्यांमध्ये न येता हे प्रति दिवसाला असतं, परंतु या स्थानामध्ये गुरु महाराज इथे विराजमान आहेत. आणि विशेष म्हणजे गुरु महाराज या स्थानामध्ये सुखस्थानामध्ये तुम्हाला परिपूर्णतम सुख देण्यासाठी येऊन विराजमान झालेले आहेत. वाहन घेण्याच्या दृष्टीनं असेल, एखादी वास्तू घेण्याच्या दृष्टीनं असेल, त्याचबरोबर शेती जमीन घेण्याच्या दृष्टीनं असेल, अशा अनेक काही गोष्टी जर तुम्ही मनामध्ये धरलेल्या असेल, त्यामध्ये जर काही अडथळे येत असतील ते सगळे दूर होतील. हे सगळे कामं तुमचे सुरळीत मार्गी लागणार आहे, सुरळीत पार पडणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पैशांची जी अडचणीचे जे काही प्रश्न असेल हे सुद्धा सलग सुटून जातील. पंचम स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय 17 ऑगस्ट या दिवशी. आता पंचमीश पंचमा त्रिकोणाचा मालक आहे तो. आध्यात्मिक प्रक्रियेच्या दृष्टीने हा योग फार जटिल समजला जातो. मग जटिल म्हणजे कसा की
तुम्ही जे जातक ज्यांना लॉटरीची आवड, ज्या जातकांना शेअर मार्केटची आवड किंवा ज्या जातकांना अचानक अकल्पित धनलाभाच्या दृष्टीनं काही अपेक्षा असतात, तर त्या त्यांच्या परिपूर्ण होण्याचे योग, प्रेम प्रकरणामध्ये यश त्यांना प्राप्त होणे, चांगली संतान प्राप्त होणे, बऱ्याच वेळेला आपण विवाह होऊन बराच काळ लोटला जातो, संतती होत नाही, तर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळण्याचे योग, यांसारख्या अनेक गोष्टी इथे शुभ होताना दिसत आहे. षष्ठ स्थान, या स्थानाला रिपू रोगस्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय, जो की पराक्रमाचाही मालक आहे. आधी तो चतुर्थ स्थानामध्ये येईल आणि नंतर तो पंचमात असेल. मग 5 ऑगस्टला तो चतुर्थात आल्यानंतर षष्ठ चतुर्थात आईच्या प्रकृतीची काळजी तो घ्यायला लावेल. त्याचबरोबर तुम्ही जे काही जमीन जागा खरेदी प्रॉपर्टी करताय त्याचे कागदपत्र चांगले ठेवा असं तुम्हाला सांगेल. आणि पंचमात ज्या वेळेला हा बुध ग्रह जाईल त्यावेळेला तो सांगेल संततीची काळजी घ्या. म्हणजे बघा, हे ग्रह आपल्याला संकेत देतात आपल्या जीवनाचं रहस्य उलगडण्याचे. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, ती डोळस असावी. त्याचबरोबर नोकरीच्या निमित्तानं नोकरीत प्रगती किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन झाल्यामुळे तुम्हाला भ्रमणाचा योग म्हणजे बदलीचा योग जाणवू शकतो. तो स्वीकारा, तो लाभदायक असेल. सप्तम स्थान स्वामी शुक्र ग्रह. आता या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह आणि तो पत्रिकेमध्ये 1 ऑगस्ट या दिवशी षष्ठ स्थानामध्ये येऊन विराजमान होतोय. आता सप्तमी षष्ठात म्हणजे काय, मातृ घराण्यातील व्यक्तीकडनं विवाह निश्चित होणे, आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथलाच जोडीदार आपल्याला प्राप्त होतो आणि त्याबरोबर आपला विवाह निश्चित होत असतो. त्याचबरोबर आपल्या विवाहकामी आपल्या मामाकडील लोकांचं सहकार्य आपल्याला लाभतं आणि पार्टनरशिपमध्ये एक मोठी प्रगती या निमित्ताने दिसून येते. मित्रपरिवाराबरोबर पार्टनरशिप करण्याचा योग येतो एखाद्या व्यवसायाचा आणि तो यशदायी ठरतो. अष्टम स्थान स्वामी मंगळ ग्रह. आता लग्नेश आणि अष्टमेश एक आहे आणि तो उपजयात आहे, त्यामुळे अचानक अकल्पित असं कुठलं संकट नाही आहे, परंतु अचानक पूर्वी जमिनीचा काही वाद भांडण असेल ते मिटून कोर्टाच्या केसचा निकाल हा आपल्या बाजूने लागण्याची संभावना या महिन्यामध्ये दाखवते. भाग्यस्थान स्वामी गुरु ग्रह तो चतुर्थात आहे. आपल्या आईला न मातुः परदैवतम म्हणजे काय, गुरुची उपमा जर आपण दिली, नवे दिली म्हणजे ती वेदांनी शास्त्रांनी सांगितलेली आहे की आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात. आपल्या आईची सेवा करा म्हणजे तुमचं भाग्य तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही आहे. दशमस्थान कर्मस्थान स्वामी शनी ग्रह हा व्ययात आहे. कार्यपरवत्वे आपण काम करतो, आपल्याला त्याचं फल मिळावं अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. पण लक्षात ठेवा, जे लोक सतत पुढे करतात ना, तर समोरच्या जे कोणी आपले वरिष्ठ आपण जिथे काम करतो, मग तो एखादा पक्ष असेल, एखादी संघटना असेल, एखादी संस्था असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपण जॉब करत असो, नोकरी करत असो, तर ते समोरच्यांच्या लक्षात येत आहे, आपल्याला सांगण्याची गरज नाही. जो सतत बोलून दाखवतो त्या व्यक्तीला अडचणीत यायला वेळ लागत नाही. म्हणून आपण शांत राहा, येणाऱ्या संधीची वाट पहा आणि काम करत राहा. लाभस्थान, याही स्थानाचा स्वामी शनी ग्रह आहे, तो व्ययात गेलेला आहे. लाभ भरपूर मिळणार आहे. शनी महाराज बऱ्याच कालखंडासाठी आता या व्ययस्थानात आहेत आणि याचबरोबर गुरु महाराजांची झालेली अतिचार गती अशा अनेक गोष्टींचा विचार करता व्यय असा नाही आहे, परंतु आध्यात्मिक कार्यासाठी तुम्ही स्वतःला जर वाहून घेतलं तर ते तुमच्यासाठी लाभदायक असेल. लाभ आहेत परंतु ते कष्टाने आहे. व्ययस्थान आणि इथे मीन राशी विराजमान ह्या व्ययस्थानामध्ये, तिथे शनी महाराज आहे आणि या स्थानाचे स्वामी गुरु ग्रह चतुर्थात आहे. म्हणजे जे आता परदेशात असतात त्यांना नोकरीची संधी, तिथे राहण्याचा योग आणि त्याचबरोबर अन्यतम ठिकाणी आपलं गाव, राज्य, त्याचबरोबर देश सोडून बाहेर चांगला व्यवसाय नोकरी करण्याची संधी सुद्धा मेष राशीच्या जातकांना आहे. आपले पासपोर्टचे कामं किंवा आपल्याला बाहेर जाण्यासाठी काही अडचणी येत होत्या त्या दूर होतील. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9, शुभ रंग लाल आहे. आपल्यासाठी शुभ दिवस कोणते आहेत? 5 तारीख, 6 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते आहेत? 1 तारीख, 2 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्याचं पठण करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. ओम रामदूताय हनुमते नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.